brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हो महाराज, साडेतीनशे वर्षापूर्वीची पार्श्वभूमी असणाऱ्या वाई तालुक्यातल्या बावधन येथील बगाड यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। एकंदरीतच या यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक भेट देत असतात। काशीनाथाचा चांग भलचा गजर या वाई तालुक्यात पूर्णतः दुमदुमत असतो आणि आपण पाहतोय की माझ्या पाठीमागं ही बगाड यात्रा आणि बगाड्याला या मोठ्या रथाला टांगण्यात आलेलं आहे आणि ही बगाड यात्रा तब्बल वाई तालुक्यात 350 वर्षाची परंपरा घेऊन असलेला हा बगाड यात्राचं आपल्याला हे महत्व या ठिकाणी इथल्या स्थानिक भैरवनाथाचे जे भक्त आहेत ते आपल्याला सांगणार आहेत। आपल्या समेत आहेत भैरवनाथाचे भक्त। नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आज बावधनची यात्रा आहे आणि कसं काय काय महत्व आहे बावधनच्या बगाडाचं? बावधनच्या बगाडाचं महत्व सांगायचं झालं तर गेली 450-500 वर्ष पूर्वंपार चालत आलेली अखंडितपणे सुरू असणारी ही बावधनची काळ भैरवनाथाची बगाड यात्रा आहे। बावधनचं आराध्य दैवत काळ भैरवनाथ यांची ही बगाड यात्रा काळ भैरवनाथाला मनोभावे शरण जाण्याची, त्यांना नवस करण्याची आणि आपली नवस्पूर्ती झाल्यावर बावधनच्या या काळ भैरवनाथांचं बगाड घेण्याची ही प्रथा बावधनमध्ये अनेक काळापासून बरेच वर्षापासून प्रसिद्ध आहे। आणि या यात्रेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर एका माणसाच्या नवस्पूर्तीसाठी सबंध गाव हे या यात्रेसाठी, या बगाडाच्या उत्सवासाठी आपल्याला महिनोन्महिने झटताना दिसत आहे। एकंदरीतच ही यात्रा जी 350 वर्षापूर्वीची जी परंपरा आहे, ही परंपरेचं नेमका हा बगाड जे बगाडाचा रथ आहे, या बगाडाच्या रथाला नेमका जो भक्त आहे तो का टांगला गेलेला आहे, काय त्याचा इतिहास आहे? काळ भैरवनाथ हे बावधनचं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाला नवस केल्यानंतर आपला नवस्पूर्ती होती, आपली मनोकामना पूर्ण होती अशी इथल्या भक्तांची धारणा आहे। त्याच्यामुळे भैरवनाथांना नवस करण्याची आणि भैरवनाथालाच हे जे बगाड आहे याला टांगून घेऊन आपली नवस्पूर्ती करण्याची ही परंपरा बावधनमध्ये प्रसिद्ध आहे। खरं तर याच्या मागे एक पौराणिक कथा आहे। दख्खनचा राजा ज्योतिबा आणि ज्योतिबाच्या सैन्याचे सरसेनापती भैरवनाथ, ज्योतिबा दक्षिणेकडे दैत्यांचा संहार करत ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांना त्या युद्धामध्ये त्यांच्या सैन्याचं सरसेनापती पद हे भैरवनाथांकडे होतं। त्या युद्धामध्ये त्यांना चोपडाई, मोकलाई अशा वेगवेगळ्या देवदेवतांनी सुद्धा मदत केली होती आणि अशाच एका युद्धामध्ये रत्नासूर नावाचा राक्षस हा चोपडाई देवीने एका हुकाला टांगला आणि त्याला मारला, त्याचा वध केला आणि त्याला एका हुकाला काठीला टांगून वाजत गाजत गावात आणला आणि भैरवनाथांच्या समोर त्याला उभा केला। आणि ही घटना पुराणात घडलेली घटनेचं त्यानंतर तो रत्नासूर हा नाथांना, या सगळ्याचं करता करविता नाथ असल्यामुळे नाथांना शरण आला। नाथ हे शंकराचे अवतार आहेत, भोळ्या शंकराचे। नाथ सुद्धा त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याच्या भक्तीला प्रसन्न झाले आणि रत्नासुराला नाथांनी मुक्ती दिली। या घटनेची आठवण म्हणून कलियुगामध्ये ज्या ज्या वेळेला काही अराजकता माजेल, बेदिली माजेल, त्या त्या वेळेला ज्याप्रमाणे रत्नासुरांनी नाथांची भक्ती केली आणि रत्नासुरांनी या ज्या यातना भोगल्या
त्या यातना भोगल्यानंतर नाथांना मनोभावे शरण गेल्यानंतर भैरवनाथ आपल्यावर प्रसन्न होतात अशी भक्तांची धारणा आहे. आणि त्यामुळं ही कलियुगामध्ये सुद्धा ही त्या घटनेची आठवण म्हणून ही बगाड यात्रा आजही साजरी होते. सबंध हिंदुस्थानामध्ये जिथं जिथं भैरवनाथांची स्थानं आहेत त्या ठिकाणी ही यात्रा साजरी होती. पण बावधनच्या यात्रेचं जर वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर ही गाडी बगाड यात्रा आहे. एका रथावरती दगडी चाका असणाऱ्या एका रथावरती हे बगाड उभं केलं जातं आणि शंकराचं वाहन असणारे जे नंदी आहेत या नंदीच्या साह्यानं बैलांच्या साह्यानं हे बगाड बावधनकर मंडळी हे बावधनपर्यंत या सोनेश्वराच्या मंदिरात हे कृष्णा नदीच्या काठावर श्री क्षेत्र सोनेश्वर आहे. या सोनेश्वरापासून जवळपास 5-5.5 किलोमीटर बावधन या पश्चिमेच्या दिशेला आहे. त्या दिशेला शेतामधून या रथाचा प्रवास आपल्याला थोड्या वेळामध्ये या ठिकाणी सुरू झालेला दिसेल. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये काशीचे क्षेत्रपाल भैरवनाथ असल्यामुळं काशीनाथाचे चांग भले म्हणजे काशीनाथाच्या अस्तित्वामुळं काशीनाथाच्या या ठिकाणी असणाऱ्या कृपादृष्टीमुळं सगळं चांगलं आणि भलं होतंय. म्हणून काशीनाथाचे चांग भलेच्या गजरामध्ये ही बावधनची बगाड यात्रा अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेली आपल्याला दिसते. नक्कीच लाखो भाविक आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आता काही भक्त देखील या ठिकाणी आहेत. किती किलोमीटरची यात्रा ही असते बावधन पर्यंत? नमस्कार. साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत ही बगाड यात्रा आमची संपन्न होत असते. एकंदरीत 5 किलोमीटर परिसरामध्ये जाताना काही दुर्घटना वगैरे घडतात का? काय आहे ते? दुर्घटना शक्यतो होत नाही कारण प्रत्येक जण आपापली काळजी घेत असतं. ग्रामस्थ मंडळ या माईकवरून किती नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होतात? महाराष्ट्रासह देशभरातून जवळ अंदाजे 4 ते 5 लाख भाविक या यात्रेस हजेर देत असतात. नक्कीच महाराष्ट्रातलं प्रसिद्ध असणारं हे बावधनचं बगाड या यात्रेमध्ये तब्बल 4 ते 5 लाख भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि भैरवनाथाला नतमस्तक होत असतात. इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.